मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. भ्रष्टाचारी कोण कोण? चपला हाना दोन दोन. भ्रष्टाचारी कोण कोण? चपला हाना दोन दोन. या बीजेपी सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. लाडक्या बहिणींना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. शेतकऱ्यांचं जीवन हालापेष्टेत घालवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. कर्जमाफीची खोटी घोषणा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. या फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या नरेंद्र मोदीचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. Compromise. Compromise. तानाशाही नहीं चलेगी. गली गली में शोर है, भाजप सरकार चोर है. गली गली में शोर है. भाजप सरकार चोर है. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. धिक्कार असो. मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी. या फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है. गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है. गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है. गली गली में शोर है. मोदी सरकार चोर है. विजय हो. राहुल गांधी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. Compromise. 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 विरोधी ये सरकार नहीं चलेगी अब की बार. दलित विरोधी ये सरकार नहीं चलेगी अब की बार. दलित विरोधी ये सरकार नहीं चलेगी अब की बार. जो जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है. जो जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है. जो जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है. राहुल गांधी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नरेंद्र सरेंडर, नरेंद्र सरेंडर, नरेंद्र सरेंडर. जवाब दो. जवाब दो. जवाब दो. जवाब दो. मोदी सरकार जवाब दो. लाडक्या बहिणींची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. लाडक्या बहिणींची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. सरेंडर. नरेंद्र सरेंडर. नरेंद्र सरेंडर. गली गली में सरकार चोर है. गली गली में शोर है. मोदी सरकार चोर है. महागाईच्या नावानं, व मोदींच्या नावानं, फडणवीसच्या नावानं, मोदींच्या नावानं, गॅसच्या नावानं, बेरोजगारीच्या नावानं. नमस्कार, मी सुषमा राजा घोरपडे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष. आज या ठिकाणी कराड शहरामध्ये लोकांचं आणि शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सातारा जिल्हा महिला काँग्रेस, सातारा जिल्हा युवक काँग्रेस यांच्या वतीनं जी गॅसची दरवाढ केलेली आहे त्या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो. या सरकारच्या नावाने आम्ही शेण्या फोडलेल्या आहेत. या सरकारच्या नावाने आम्ही सिलेंडरचं श्राद्ध घातलेलं आहे. या सरकारला सर्वसामान्यांचं देणं घेणं नाही.
ही गोष्ट विशेषतः सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आल्यानंतर तो आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी हे मोदी सरकार करत आहे. आम्हाला ह्या मोदी सरकारला खडाडून जागा करायचं आहे. आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी विरोधी पक्ष म्हणून संसदेत अतिशय सर्वसामान्यांची भूमिका मांडतात. त्यांचा सुद्धा आवाज दाबण्याचं काम करत आहे मोदी सरकार. पण आम्ही सर्वसामान्य सर्व काँग्रेसच्या महिला वर्ग, युवक वर्ग आणि सर्व काँग्रेस प्रेमी आम्ही सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा आवाज बुलंद करण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. कारण नेहमीच काँग्रेस सर्वसामान्यांच्या हितासाठी काम केलेलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासून आजच्या 2026 पर्यंत काँग्रेसनं फक्त आणि फक्त सर्वसमावेशक कोणत्याही जातीपातीचं राजकारण न करता सर्वसामान्य गरीब लोकांसाठी, मध्यमवर्गीय लोकांसाठी राजकारण केलेलं आहे. पण हे मोदी सरकार हे पूर्णपणे कॉम्प्रोमाइज सरकार आहे. ट्रम्पच्या हाताखालचं हे मांजर झालेलं आहे. आणि आमच्या नेत्या सन्माननीय अलकाजी लांबा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्षा संध्याताई यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्वांच्या नेत्या सत्वशीला भाभी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी गॅस दरवाढीचा या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, निषेध व्यक्त केलेला आहे. आणि आज करण्यामागचा हा प्रमुख हेतू असा आहे की आज 12 मार्च आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची आज जयंती आहे. ज्या महामानवानं महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं, शेती असेल, औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये देशाला आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं त्यांच्या आज जयंती आहे. आणि त्यांचे राजकारण्यांनी, राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांनी जे जातीवाचक राजकारण बाजूला ठेवून सर्व संविधानाला मानणारं, शाहू फुले आंबेडकर, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारं आणि सर्व घटकांचा विकास करणारं जे सरकार उभा केलं होतं त्याचा आदर्श आज देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला पाहिजे असं आमचं प्रामुख्यानं मत आहे. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे, लाडक्या बहिणींची फसवणूक केलेली आहे आणि या ठिकाणी बेरोजगार सुद्धा अनेक युवक झालेले आहेत. या सर्व घटकांचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो. रेसिडेन्शियल गॅस ह्याचा 60 रुपयांनी आणि कमर्शियल 115 रुपयांनी दरवाढ केलेली आहे आणि 25 दिवस त्याची नोंदणी करता येणार नाही घेतलेल्या दिवसापासून. ही पूर्ण अनधिकृतपणे ही गॅस धारकां जे कंपन्यांची ही दंडेलशाही आहे. मी आज स्टेटमेंट देखील दिलेलं आहे की ही दंडेलशाही आहे. ज्यावेळी तुम्हाला फोन येईल त्यावेळी तुम्ही तो नोंदवून घेतला पाहिजे आणि ज्यावेळी तुमच्याकडे उपलब्ध होईल त्यावेळी तुम्हाला ग्राहकांना तो उपलब्ध करून देण्यात आला पाहिजे. या सरकारनं मोठमोठ्या वल्गना केल्या पण जे मूलभूत अधिकार आहेत, अन्न, शिक्षण, वस्त्र, निवारा, आरोग्य, हे सुद्धा हिरावून घेण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे. त्यामुळे मूलभूत गरजा लोकांच्या भागवण्यासाठी सुद्धा हे सरकार सक्षम नाहीये. त्यामुळं त्यांनी नीतिमत्तेला धरून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि PM नरेंद्र मोदींनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. धन्यवाद. यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करून मी BJP सरकारचा जाहीर निषेध करते. कारण मेलेल्या मड्यावरच्या टाळूचं लोणी खायचं या BJP सरकारला माहीत आहे. आज अशी क्रिटिकल सगळी कंडिशन असताना लगेच यांनी दरवाढ करायची काही गरज नव्हती. म्हणजे ह्याला राजकारणाचा नक्कीच फायदा करून यांना घ्यायची सवय लागलेली आहे. कारण आपण बघतो युद्ध चालू झालं तर ह्या देशानं आधीच काही योग्य तो साठा जो जनतेला लागतो तो करून ठेवायला पाहिजे होता. कदाचित ठेवला असेल पण यावर राजकारण करून जनतेला कसं वेठीस आणायचं हे BJP सरकारला चांगलं कळतं. आणि यामुळं आम्ही आज जिल्हाध्यक्ष आमच्या सुषमाताई घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली कराड तालुक्यावर हे आम्ही आंदोलन केलेलं आहे. मला सगळ्यात वाईट वाटतंय सांगताना की आधीच बेरोजगारीनं ही जनता त्रस्त झालेली आहे आणि त्यात जी हातगाड्यावरचे किंवा उद्योग व्यवसायाचे गॅस त्यांनी बंद केलेला आहे द्यायचा किंवा दरवाढ त्याची केलेली आहे. तर ही कितपत योग्य आहे? म्हणजे उपाशी आता ही सरकार जनतेला मारणार आहे आणि मारतंयच. तर याचाही आम्ही जाहीर निषेध करतोय. काय करायचं? 4 पैसे आमच्याकडे असतात नसतात. सिलेंडर घ्यायला मिळायला पाहिजे पैसे. नोंद केली तर सिलेंडर नाही आमच्याकडे. तुम्ही आमचा गॅस घेऊन परत जाणार. आम्हाला काय करायचं? म्हणजे आम्ही कसे काय खायचं? ती चूल आहे का आता शिनकूट आहे ती का जळान आहे काय आहे तवा ती? माणसाने कसं करायचं? आंघोळीला पाणी, गार पाणी माणसं घ्यायला लागली. 4 दिवस आजारी पडायची म्हातारी माणसं. काय करणार आम्ही लोक? आणि त्याला पैसे बी आणि वाढवले ती. हाय ते पैसे तर आम्हाला घ्यायचा होईना.
आणि वरनं आणि पैसे वाढले. काय करायचं आम्ही? आज आपल्या कराडचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांची आज जयंती आहे. त्यांना अभिवादन करून खरं तर आज साहेबांची आठवण येते. ज्यावेळेस आपल्या देशावरती संकट येतं त्यावेळेस या संकटासाठी आपला सह्याद्री धावून जातो आणि आज हा सह्याद्री कुठेतरी कमी पडतो आहे अशी मला याची खंत वाटते. खरं तर गेल्या काही दिवसापासून आखाती देशामध्ये हे युद्ध चालू आहे आणि या युद्धाचा कुठेतरी परिणाम जागतिक लेवलला व्हायला लागला आहे, आपल्याला आता दिसायला लागलेला आहे. गेल्या 2 दिवसापासून गॅसचा तुटवडा आपल्या सर्वसामान्य आणि कमर्शियल या दोन्ही बाबीवरती एवढा मोठा पडू लागला आहे की आज आपण सकाळी कराडमध्येच बघितलं असेल की आपण सकाळी न्यूजसुद्धा तुम्ही पत्रकारांनी लावली होती की अक्षरशः 2-3 तास रांगेमध्ये उभं राहून अतिशय या वयासुद्धा महिला देखील त्या रांगेत उभं राहतात आणि आपला गॅस नोंदवण्यासाठी नंबर लावतात. म्हणजे आपलं परराष्ट्र धोरण कुठेतरी चुकतं आहे. म्हणजे आपण हे मान्य केलं पाहिजे की आपण कुठेतरी अमेरिकेला आपण कुठेतरी कॉम्प्रोमाइज झालो. मोदी का भीत आहेत? इंदिरा गांधीने सांगितलं होतं की अमेरिका आमचा हा मित्र आहे पण आमचा मालक नाही अमेरिका. पण मोदी अमेरिकेचं सांगून काय ऐकतायत? म्हणजे काहीतरी कुठेतरी काय वेळ कुठं लपलं आहे असं वाटतं. कुठं एफचिन फाईलमध्ये कुठेतरी मोदींचं नाव येतं त्यामुळे मोदी हे लपवायसाठी सगळं मोदींचं चाललं आहे. पण इथून पुढं असं चालणार नाही. आता येत्या सोमवारी आमचं 16 तारखेला दिल्लीमध्ये संसद घेराव युवक काँग्रेसच्या वतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिप आणि राज्याचे अध्यक्ष शिवराज मोरेदादा यांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या देशभरातून सर्व राज्यातून तिथं युवकचे कार्यकर्ते जमा होणार आहेत आणि संसदला घेराव घालणार आहेत. सर्व महिला आणि काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी मिळून गॅस विरोधात आम्ही सर्वांनी निषेध केला आहे. कारण गॅस दरवाढ एवढी झाली आहे की सर्वसामान्य लोकांना तो परवडत नाही आहे. सर्व सामग्रीची किमतीही वाढलेल्या आहेत. ऑइल म्हणा, पेट्रोल म्हणा, ह्या सगळ्याही किमतीत वाढ झाली आहे. तर सरकारने नक्कीच यावर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर हे खूप अवघड होऊन बसेल. आणि ह्याचा निषेध म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे. कराडची जिल्हा काँग्रेस आणि महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि NSY या सगळ्यांच्या वतीनं आज हे आंदोलन झालं आहे. परंतु ही लढाई एवढ्यावरती थांबणार नाही आहे. आम्ही इथून पुढचे जे सरकारच्या विरोधातले जेवढे प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न आहेत, ते प्रश्न सगळे आम्ही आक्रमकपणे घेऊन या सरकारच्या विरोधात माननीय पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उतरणार आहे एवढं त्या निमित्तानं सांगतो.